नमस्कार मंडळी, आपल्या सगळ्यांसाठी म्हणजे महाराष्ट्रातल्या लोकांसाठी एक जबरदस्त बातमी आहे. पंचायत समिती शेष फंड योजना 2025 ची अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे आणि यात तुम्हाला 100% अनुदानावर म्हणजे एकदम मोफत वस्तू मिळणार आहेत. तर ही नेमकी संधी काय आहे आणि याचा फायदा कसा घ्यायचा हेच आपण आता अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. हो, तुम्ही जे ऐकलं ते अगदी बरोबर आहे. या योजनेमध्ये 1 किंवा 2 नाही तर तब्बल 30 पेक्षा जास्त वेगवेगळ्या वस्तू मिळणार आहेत आणि त्याही पूर्णपणे मोफत म्हणजे 100% अनुदानावर. खरंच ही संधी सोन्यासारखी आहे, अजिबात सोडू नका. आणि ऐका, ही संधी काही 1-2 जिल्ह्यांपुरती नाही आहे. महाराष्ट्रातल्या तब्बल 29 जिल्ह्यांमध्ये ही योजना लागू झालेली आहे. आता तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीत आहे की नाही हे आपण पुढे पाहणारच आहोत, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. पण आता तुमच्या मनात एक प्रश्न नक्कीच आला असेल की ही शेष फंड योजना म्हणजे नेमकं काय आणि सरकार या सगळ्या वस्तू देण्यासाठी पैसा आणतं कुठून? चला तर मग ही संपूर्ण योजना काय आहे ते एकदम सोप्या शब्दांत समजून घेऊया. तर बघा, हे खूप सोपं आहे. सरकार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला विकासाच्या कामांसाठी पैसे देतं, बरोबर? तर त्या मिळालेल्या पैशांमधूनच थोडासा निधी म्हणजे थोडा पैसा शेष फंड म्हणून बाजूला ठेवला जातो आणि याच फंडमधून गरजू लोकांना थेट वस्तूंच्या रूपात मदत केली जाते. म्हणजे हा पैसा थेट आपल्या फायद्यासाठी वापरला जातो. ओके, मग आता प्रश्न येतो की ही योजना नेमकी कोणासाठी आहे? तर बघा, ज्यांची आर्थिक परिस्थिती थोडी कमजोर आहे, ज्यांना स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा ज्यांना शेतीमध्ये थोडी मदत हवी आहे, त्या सगळ्यांसाठी ही योजना आहे. यामध्ये आपले शेतकरी बांधव आहेत, महिला आहेत, बेरोजगार तरुण आहेत, दिव्यांग व्यक्ती आहेत आणि अनुसूचित जाती जमातीचे सदस्यही आहेत. आणि आता येतोय सगळ्यात इंटरेस्टिंग भाग, म्हणजे या योजनेतून नक्की काय काय मिळणार आहे, कोणत्या वस्तू आहेत या यादीत. चला तर बघूया ती संपूर्ण यादी. सगळ्यात आधी आपण बोलूया महिला उद्योजकांसाठी. ज्या महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे, घरबसल्या काहीतरी काम सुरू करायचं आहे, त्यांच्यासाठी सरकारने खूप चांगल्या वस्तू ठेवल्या आहेत. हे बघा, महिलांना थेट स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करता यावा यासाठी काय काय मिळतंय? पिठाची गिरणी आहे, शिलाई मशीन आहे आणि मसाला कांडप यंत्रसुद्धा आहे. म्हणजे घरबसल्या कमाईचं एक साधनच तयार होईल. इतकंच नाही तर शाळेत जाणाऱ्या मुलींना प्रोत्साहन मिळावं म्हणून सायकलसुद्धा दिली जातीये. आहे की नाही भारी? चला आता आपल्या बळीराजाकडे येऊया. शेतीला मदत करण्यासाठी आणि शेतकऱ्यांचा खर्च कमी करण्यासाठी सरकारने खूप उपयोगी अवजारं आणि साहित्य द्यायचं ठरवलं आहे. यादी बघा, शेतीसाठी किती महत्त्वाच्या वस्तू आहेत. पाणी देण्यासाठी PVC पाईप्स, पिकांचं संरक्षण करण्यासाठी ताडपत्री, औषध फवारणीसाठी बॅटरीवर चालणारा पंप आणि जनावरांसाठी कडबाकुट्टी मशीन. या सगळ्या गोष्टींमुळे शेतीचं काम खूप सोपं होतं आणि उत्पन्न वाढायलाही मदत होते. ही योजना सर्वांचा विचार करते. समाजातल्या प्रत्येक घटकाला मदत मिळावी यासाठी दिव्यांग बांधवांसाठी आणि अनुसूचित जाती जमातीच्या नागरिकांसाठी सुद्धा खास तरतूद केलेली आहे. हे बघा, किती स्पष्टपणे विभागणी केली आहे. दिव्यांग व्यक्तींना येण्या-जाण्यासाठी 3 चाकी सायकल किंवा व्हीलचेअर दिली जाते आणि जर त्यांना छोटा व्यवसाय सुरू करायचा असेल तर झेरॉक्स मशीन सुद्धा मिळते. दुसरीकडे अनुसूचित जाती जमातीच्या कुटुंबांना घरासाठी पत्रे, तांब्या पितळ्याची भांडी आणि काही ठिकाणी तर शेळी गट किंवा दुधाळ जनावरं सुद्धा दिली जात आहेत. म्हणजे मदतीचं स्वरूप खूप व्यापक आहे. आता या सगळ्या वस्तू खूपच कामाच्या आहेत, बरोबर? पण त्या मिळवण्यासाठी काही नियम आणि अटी आहेत. चला तर मग बघूया की यासाठी कोण पात्र ठरू शकतं. तर इथे फक्त 3 महत्त्वाचे नियम आहेत. पहिला, तुम्ही त्याच पंचायत समितीच्या परिसरात राहणारे असायला हवे. दुसरा, तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 1.5 लाख रुपयांपेक्षा कमी असायला हवं. आणि तिसरा, जो खूप महत्त्वाचा आहे, तुम्ही मागच्या 3 वर्षात या योजनेचा फायदा घेतलेला नसावा. ओके, तुम्ही पात्र आहात हे ठरलं. मग आता पुढची पायरी आहे कागदपत्र गोळा करण्याची. अर्ज करताना कोणकोणती डॉक्युमेंट्स लागतील त्याची ही सोपी लिस्ट बघा. ही यादी तुम्ही पाहिजे तर लिहून घ्या किंवा याचा एक स्क्रीनशॉट काढून ठेवा, म्हणजे सोपं जाईल. बघा, आधार कार्ड, रेशन कार्ड, रहिवासी दाखला आणि उत्पन्नाचा दाखला हे सगळ्यांनाच लागणार. जर तुम्ही मागासवर्गीय असाल तर जातीचा दाखला लागेल आणि शेतीसाठीच्या वस्तू हव्या असतील तर 7/12चा उतारा जोडावा लागेल. चला, सगळी कागदपत्रं पण तयार झाली. पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, अर्ज करायचा कुठे आणि कसा? काळजी करू नका, त्याचीच माहिती आता आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. ही प्रोसेस खूप सोपी आहे, अजिबात किचकट नाही. सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या पंचायत समिती ऑफिसमध्ये जायचं आहे. तिथे गेल्यावर समाज कल्याण किंवा कृषी विभाग कुठे आहे ते विचारा. त्यांच्याकडून या योजनेचा फॉर्म घ्या, तो व्यवस्थित सगळी माहिती बरोबर भरा.
त्याच्यासोबत आत्ता आपण पाहिलेल्या सगळ्या कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती जोडा आणि तो पूर्ण भरलेला अर्ज तिथेच जमा करा. लक्षात ठेवा, हे सगळं ऑफलाईन आहे, ऑनलाईन काहीही करायचं नाही. आणि हो, एक महत्त्वाची टीप लक्षात ठेवा, काही ठिकाणी थेट तुमच्या ग्रामपंचायत ऑफिसमध्ये सुद्धा ग्रामसेवक हे अर्ज स्वीकारत आहेत. त्यामुळे तालुक्याला जाण्याआधी एकदा आपल्या गावच्या ग्रामपंचायतीत नक्की चौकशी करा. काय माहीत, तुमचं काम तिथेच होऊन जाईल. तर मित्रांनो, ही होती या जबरदस्त योजनेची A to Z माहिती. आता तुम्हाला सगळं काही माहीत आहे. आता फक्त पुढचं पाऊल उचलायचं आहे. आता मला सांगा, या सगळ्या वस्तूंमधून तुम्हाला सगळ्यात जास्त गरज कोणत्या वस्तूची आहे? शिलाई मशीनची, ज्यामुळे घरात कमाई सुरू होईल, की फवारणी पंपाची, ज्यामुळे शेतीत मदत होईल? खाली कमेंट करून नक्की सांगा. तर मग आता अजिबात उशीर करू नका. 2025 साठी अर्ज भरायला सुरुवात झाली आहे. ही माहिती खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे तुमच्या ओळखीतल्या गरजू लोकांपर्यंत ती पोहोचवा, त्यांच्यासोबत शेअर करा. आणि हो, अशाच सरकारी योजनांची सगळ्यात आधी माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला